really happy. Huh. I'm really happy that I could listen one student's feedback. It is really encouraging की आपल्याला म्हणजे चांगलं तुम्ही काहीतरी शिकू शकलाय. And we are moving towards not only for yourself, your family, but for the community as well. So ही एक चांगली गोष्ट आहे की this is we are working for the society and community. So मी एवढंच म्हणत होते, just in 2 minutes I will finish because I'm in travel, so it will be disconnected many times. So just I want to wish you all the best because this is the therapy which is really has a natural healing. आणि ही नॅचरल जी हिलिंग असते ही आपल्याला अनेक गोष्टीपासून बचाव करते. फॉर एक्झाम्पल आपण अननेसेसरी जे मेडिसिन घेतो त्याच्यापासून आपल्याला हा एक खूप मोठा रिलीफ मिळू शकतो. सो आपल्याला फक्त त्याची अंडरस्टँडिंगची आवश्यकता आहे आणि त्या पद्धतीने जर आपण सगळ्या ही माहिती मिळालेली आहे याचा आपल्याला जास्तीत जास्त प्रचार प्रसार करायचा आहे. सोलापूरच्या जवळ सुद्धा आम्ही काही ठिकाणी याचे सेंटर्स आता ओपन केलेले आहे आणि मला वाटतं इथे लोकांचं एक जिज्ञासा तयार झाली आहे की द बेस्ट थिंग की आपल्याला याच्यामध्ये नॅचरली कसं हील करता येईल. तर आय थिंक हा मेसेज तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून सगळ्यांना जाईल. अँड आय विश यू ऑल द बेस्ट की या सगळ्या पद्धतीला आपण अनुसरून त्याच्या प्रामाणिकपणे जर आपण हे काम केलं तर डेफिनेटली इट विल बी व्हेरी युजफुल फॉर ऑल ऑफ अस. तर एवढंच आहे की याचे पण काही लिमिटेशन्स आहेत, ते आपले लिमिटेशन्स पण आपण जाणून घेतले असतील. त्याला लक्षात ठेवून जर आपण काम केलं तर दॅट विल बी द बेस्ट हेल्थ फ्युचर फॉर ऑल ऑफ यू. सो थँक्यू एव्हरीवन. मी जितकं होऊ शकेल तितकं थांबते, बट आफ्टर दॅट जर काही डिस्कनेक्ट झालं तर जस्ट आय विल लीव द मीटिंग. सो थँक्यू अगेन अँड विश यू ऑल द बेस्ट, ऑल द स्टुडंट्स ऑफ दिस बॅच. थँक्यू मॅम. थँक्यू मॅम. पुढे आता आपले विद्यार्थी जे आहे त्यापैकी स्नेहा अंकिता बागडे. स्नेहा अंकिता मॅडम 2013 पासून एकाप्युरेशनशी जोडलेले आहेत, बीएससी ग्रॅज्युएट आहेत. हाँ सर, आवाज आ रही है मेरी? हाँ हाँ हेलो. हाँ, गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू सर. नमस्कार. सबसे मैं पहले अपने जो गुरुजी है उनको चरण स्पर्श नमस्कार कहती हूँ. और अगर हमारे गुरु माँ होंगे तो उनको भी मेरे तरफ से चरण स्पर्श नमस्कार. मैं आई थिंक 2014 से मैं इस फील्ड में हूँ और इस फील्ड में एक्चुअली रहते रहते मुझे काफी एक्सपीरियंस हुआ. बहुत सारे लोगों को मैंने मेरे आंखों के सामने ठीक होते हुए देखा है. बहुत बुरी बुरी कंडीशन में मैंने यहाँ पे आए हुए लोगों को देखा था. एक हमारे सर है जो गर्ग सर, यहाँ पे पता ही है, उनका पूरा स्पाइन टेढ़ा हुआ था, झुका हुआ था. उनको भी मैंने मेरे आंखों के सामने पोस्चर सीधा होते हुए देखा था. और एक्चुअली मेरी ये फील्ड नहीं थी. मैं इस फील्ड में जस्ट यू टर्न हो गया था मेरा. मैं एक्चुअली टीचरशिप फील्ड से हूँ और इस फील्ड में मेरी माँ ने मुझे इस फील्ड में लाया था. तब से मैं इस फील्ड में हूँ. और सर एक बात कहना चाहती हूँ कि हमारी जो कुलकर्णी सर जो कहते हैं कि वाकई में हर स्टूडेंट हर घर में हर घर में एक्यूप्रेशर से जुड़ा हुआ एक सदस्य या एक्यूप्रेशर का नॉलेज हर घर में होना चाहिए. ये मैंने मेरे लाइफ में एक्सपीरियंस किया. वही एक्सपीरियंस मैं अब आपके सामने शेयर करती हूँ कि मेरी बच्ची आई थिंक 2014-15 में 2-3 साल की थी. सडनली उसे रात के 1:30-2 बजे यूरिन इन्फेक्शन की वजह से इतनी परेशान हुई थी सर, इतनी परेशान हुई थी कि मैं बता नहीं सकती थी कि अभी मैं क्या करूं. इतने रात को मैं कौन से डॉक्टर के पास दौड़ू, ऐसा लग रहा था. अपन जो बोलते हैं कि आपके पास में एक नॉलेज था एक्यूप्रेशर की फील्ड के बारे में, वही मैंने उसके ऊपर ट्राई किया. तो मेरी बच्ची रात भर अच्छी तरह से सोई और फिर बाद में मैंने उसे मॉर्निंग में डॉक्टर के पास लेके गई. तो मैंने ये फील किया कि हर घर में नॉलेज होना चाहिए, ताकि अगर
आप रात को किसी डॉक्टर के पास नहीं जा सके तो आप एटलीस्ट उसका फर्स्ट एड के जैसे यूज कर सकते हैं। बस इतना ही कह के मैं अपने 2 शब्द कहना चाहती हूँ। थैंक यू सर, पराग सर, इस नॉलेज देने के लिए। थैंक यू। धन्यवाद स्नेहा अंकिता ताई। अब जो है हम बढ़ते हैं अपने नेक्स्ट स्टूडेंट हनुमंत कदम। हनुमंत सर, तुमचा माइक अनम्यूट केला आहे, तुम्ही ऑन करा. हॅलो, हनुमंत कदम हा, सर येतोय ग्रामसेवक आवाज आहे सर? कुर्डुवाडीला आणि हा, ते आता येतोय आवाज सर? ॲक्युप्रेशर बॅचशी जुळलेले आहेत, बोलू शकतात. हा सर, नमस्कार. 2019ची जी ॲक्युप्रेशरची बॅच कुर्डुवाडीमध्ये आयोजित केली आणि या बॅचसाठी खरं म्हणजे आम्ही सोलापूरला येऊन ही बॅच जॉईन करणार होतो, पण विद्यार्थी संख्या आणि या ठिकाणी ही बॅच सुरू करण्यासाठी जे विद्यापीठाचे प्राचार्य आहेत आदरणीय जगताप सर यांनी जे सहकार्य केलं आणि त्यांच्या सहकार्यामुळे कुर्डुवाडी येथे सेंटर हे सुरू झालं आणि या ठिकाणी आम्हाला ॲक्युप्रेशरचं ज्ञान आदरणीय पराग सर, तेजस सर, भौतिक सर यांच्याकडून घेता आलं. हे ज्ञान घेत असताना सुरुवातीला मला ॲक्युप्रेशर विषयी मी फक्त पुस्तकी ज्ञान वाचून होतो, ऐकून होतो, परंतु या ज्ञानाबद्दल जे काही शिकायची इच्छा होती ते काही कुठं असं ॲक्युप्रेशरचा कोर्स म्हणून शिकता आलेलं नव्हतं. तर पराग सरांच्या माध्यमातून कुर्डुवाडी येथे जयसिंग आहेर बाप्पा यांनी जे ज्ञान मिळण्यासाठी आम्हाला सर्वांना या ठिकाणी प्रवृत्त केलं आणि आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली येथे जॉईन झालो आणि त्याचा वैयक्तिक मला एवढा फायदा झाला की मला स्वतःच्या शरीर संस्थेबद्दल तसेच ज्या काही छोट्या छोट्या आजार व्याधी असतात त्याला ॲक्युप्रेशर किती प्रतिबंधात्मक उपाय म्हणून किती गरजेचं आहे. आज माझ्या कुटुंबामधील इतर सदस्यांना ॲक्युप्रेशरचा छोट्या छोट्या लहान मुलांपासून ते वयोवृद्धापर्यंत याचा उपयोग होतोय. हे खरं म्हणजे खूप मोठं भाग्याचं काम झालेलं आहे आणि हे ज्ञान या ठिकाणी पराग सरांनी अगदी नागपूरवरून येऊन आमच्यासाठी आवर्जून क्लासेस इथं घेतले. पहाटे संध्याकाळी वेळोवेळी त्यांनी आम्हाला खूप मार्गदर्शन केलं आणि प्रत्यक्षात पेशंटला तपासत असताना ट्रीटमेंट कशा पद्धतीनं दिली जाते हे या ठिकाणी आम्हाला अनुभवता आलं. त्यानंतर परीक्षेसाठी कोरोनाच्या कालावधीमध्ये एकत्रित आम्हाला जमता आलं नाही सर्वांना, तरी सुद्धा आपण ही जी परीक्षा आहे ऑनलाईन पद्धतीने देता आली. त्यानंतर त्याचा जो शरीरशास्त्राचा अभ्यास होता तो भौतिक सरांनी, तेजस सरांनी खूप व्यवस्थितरित्या आम्हाला हे गाईड केलं आणि त्यामुळेच आम्ही हे शिक्षण घेता आलो. हे एवढ्यावरच न थांबता याचा आम्ही इतर विद्यार्थ्यांना नवनिर्माण करण्यासाठी आणि ह्या ज्या ज्ञानाचा उपयोग करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू एवढी या ठिकाणी मी माझं मनोगत व्यक्त करतो आणि परत एकदा विद्यापीठाचे प्राचार्य जगताप सर यांचं खूप खूप आभार मानतो आणि या ठिकाणी मी थांबतो. नमस्कार. धन्यवाद हनुमंत सर. चला, आपला पुढील विद्यार्थी आहे नवीन गायकवाड. हा सर, खूप आनंद होतोय की ॲक्युप्रेशरच्या सर्व विद्यार्थ्यांच्या एका हाकेवरून व्हीसी मॅडम, मृणालिनी फडणवीस मॅम, जगताप सर, भौतिक सर, तेजस सर ह्या सर्वांनी हा ऑनलाईन कॉंग्रॅच्युलेटरी सेरेमनी अरेंज केला. त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद करतो. आणि या सोलापूर विद्यापीठात ह्या सर्वांच्या प्रयत्नाने हा जो ॲक्युप्रेशरचा कोर्स त्यांनी आणला आणि
आम्ही त्याच्यामध्ये सर्वांनी ऍडमिशन घेतलं आणि त्याच्यापासून आम्हाला जे काही शिक्षण मिळालं, खरंच आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचं आणि उपयोगाचं ठरत आहे आणि ठरणार आहे. आणि ह्याच्यामध्ये जे काही पॉइंट्सद्वारे पेशंट्सला बरं केलं जातं आणि एक सध्याचं एक मी लाईव्ह एक्झाम्पल मी देऊ इच्छितो, की मी काही दिवसापूर्वी पुण्यामध्ये अ, होतो. त्या ठिकाणी माझे मामा ॲडमिट झालेले आहेत. तर ते त्यांचं एम-आर-आय करण्यासाठी अपॉइंटमेंट होती. पण त्यांना अतिनिद्रा जास्ती येत होती. म्हणजे जास्ती त्यांना झोप लागत होती. पण अशा स्थितीमध्ये एम-आर-आय करू शकत नव्हतो. मग त्यावेळेस माझ्या नातेवाईकांना काही कळत नव्हतं. पण याच्यामध्ये जास्ती करून माझ्या पप्पांनी पण मला मदत केली, की अ, त्यांना त्या अतिनिद्रेचा पॉइंट जो आहे, तो देऊन मी त्यांची ती अतिनिद्रा आहे ते मी घालवली आणि त्याप्रमाणे त्यांचा एम-आर-आय होऊ शकला. असं एक लाईव्ह एक्झाम्पल मला ह्या ॲक्युप्रेशरद्वारे मला अनुभवता आलं आणि या हे जे पूर्ण शिक्षण आहे, या सर्वांच्या प्रयत्नामुळे जे आम्हाला घेता आलं, त्याबद्दल मी तुमचे धन्यवाद करतो. आणि आता थोड्या वेळापूर्वी मृणाली फडणवीस मॅडम यांनी जे काही इच्छा व्यक्त केली, की डिप्लोमा, डिग्री आणि त्याच्या पुढचं शिक्षण या ॲक्युप्रेशर मधून यावं. तर खरंच त्यांच्या प्रयत्नातून हे कोर्सेस या ठिकाणी यावेत अशी इच्छा मलाही वाटते. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. चला, धन्यवाद नवीन सर. थँक यू. क्या बात आहे. कार मध्ये चला, काय नाही. चलो, चलो. पुढील विद्यार्थी चंद्रकांत शिंदे, तुमचं माईक अनम्यूट केलं आहे. चंद्रकांत शिंदे मेडिकल इंजिनियर वर्कशॉप कुर्डवाडीला असतात. त्यांचा स्वतःचा वर्कशॉप आहे. हॅलो. मेकॅनिकल. हा सर, नमस्कार. नमस्कार. आवाज येतोय ना सर माझा? व्हिडिओ ऑन करा ना. सर, थोडे रेंजचा प्रॉब्लेम आहे हो. अच्छा, चालेल. चला, बोला. तर ऑनलाईन हे सर्व सेलिब्रेशन एक वेगळीच संकल्पना आज म्हणजे पाहायला भेटते. सर्वप्रथम मी या कुर्डवाडी सारख्या खेडेगावामध्ये ज्यांनी कोर्स घेण्यासाठी परवानगी उपलब्ध करून दिली, त्याची पूर्ण जबाबदारी घेतली, असे जगताप सरांचे कुर्डवाडीकरांकडून मनपूर्वक आभार व्यक्त करतो. खूप 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 धन्यवाद जगताप सरांसाठी. दुसरं की जे एक माझं आपलंस माणूस ज्यामध्ये जागृती निर्माण करतात, असे पराग सर, की त्यांचं बोलणं ऐकलं की वाटतं नाही माझेच कोणतरी जवळचे व्यक्ती आहे. सर, आवाज येतोय मला? हो. त्यांचं बोलणं ऐकलं की वाटतं कोणतरी ही माझीच जवळची व्यक्ती आहे. असे आमचे पराग सर, यांचाही मी खूप आभार व्यक्त करतो. अगदी आम्हाला हाताला धरून त्यांनी हे ॲक्युप्रेशर सगळं शिकवलं आणि त्यांच्या बरोबरच भौतिक सर आणि त्यांचेच बंधू आपले सरांचं नाव तेजस सर, सॉरी, तेजस सरांचं, ह्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. खरं सांगायचं, मला एक किस्सा सांगायचा आहे की जयसिंग आहेर, आम्ही त्यांना बाप्पा म्हणतो सर्वजण. ॲक्युप्रेशर त्यांनी प्रथम कुर्डवाडीत ही संकल्पना त्यांनी आणली. तर आमचा विश्वास का बसला की इथं खंडेलवाल मॅडम म्हणून आहेत, त्यांच्या बऱ्याचशा प्रॉब्लेम होते त्यांना. म्हणजे त्यांचे कमरेपासून अवयव सगळे निकामी झालते. त्यांना चालता येत नव्हतं, उठता येत नव्हतं, काहीच नव्हतं. अनेक ठिकाणी ट्रीटमेंट करून सुद्धा त्यांना पाहिजे असा फरक पडला नव्हता. परंतु बाप्पांनी, जयसिंग यांनी 1 महिनाच ट्रीटमेंट दिली आणि त्या मॅडम पायावरती चालू लागल्या, फिरू लागल्या. तो आमच्यासाठी एक मोठा चमत्कार होता की काहीतरी दैवी शक्तीनं घडावं
आणि काहीतरी वेगळं करावं की जे हॉस्पिटलमध्ये 2 वर्ष ट्रीटमेंट घेऊनही काही घडलं नव्हतं. एका महिन्यामध्ये पप्पाने आमच्या यशस्वी करून दाखवलं. तर हा चमत्कारच अॅक्युप्रेशर वरती विश्वास ठेवण्यासाठी मोठा चमत्कार होता आमच्यासाठी. आणि आम्ही मग ठरवून टाकलं की आपण बॅच घ्यायची. तर मग पराग सरांना बोललो. पराग सर म्हणले जगताप सरांना विचारा. जगताप सरांनी खूप सहकार्य केलं. विद्यापीठाचा कोर्स आम्हाला कुर्डवाडी सारख्या ठिकाणी त्यांनी उपलब्ध करून दिलं. त्याबद्दल त्यांचं खूप आभारी आहे. आणि पराग सरांनी हे एक शैक्षणिक क्षेत्र न ठेवता सर्वांशी फॅमिली अटॅचमेंट झालेली आहे. इतकी फॅमिली अटॅचमेंट झालेली आहे की पराग सर हे माझ्या घरचे, तेजस सर, भौतिक सर हे मला माझ्या घरची व्यक्ती वाटू लागले. म्हणजे त्यांनी त्याच्याबरोबर नातंही जपलंय तेवढंच. म्हणजे पूर्ण आता अॅक्युप्रेशरची फॅमिलीच तयार केलेली आहे. तर त्या फॅमिलीसाठी जे जे योगदान राहील ते कुर्डवाडीकरांकडून आम्ही 100% सगळे देणार. आणि ज्या ज्या वेळेस आमची विद्यापीठाला किंवा सरांना ज्या ज्या वेळेस गरज पडेल त्या त्यावेळेस आम्ही तिथं एका हाकेने लगेच अवेलेबल होणार. आणि आमच्यासाठी ज्या ज्या वेळेस आमच्यासाठी गरज पडेल त्यावेळेस आम्ही पराग सरांना, भौतिक सरांना आम्ही 100% हाक मारणारच. तर सर्वांचं खूप मनापासून अगदी आभार व्यक्त करतो. खूप छान अॅक्युप्रेशर ही संकल्पना आम्हाला नवीन काहीतरी आमच्या आयुष्यामध्ये शिकायला मिळालं. लोकांना प्रेशर दिल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहिल्यानंतर एक मोठं आपल्याच अंतर्मनात समाधान तयार होतं की आपण काहीतरी लोकांसाठी करण्याचा कुठला तरी एक मार्ग उपलब्ध आपल्यासाठी झालेला आहे. आणि खरंच छान वाटतं सगळं. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्व आयोजकांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद शिंदे सर. आता पुढील जे आहे सोमशंकर बुक्का हे आपले विद्यार्थी ज्यांचं एज्युकेशन जे आहे डिप्लोमा इन सिटी स्कॅन, BA इंग्लिश अँड BA इन YS मीन्स डिप्लोमा इन नॅचरोपॅथी योगा सायन्स याच्यात झालेला आहे. आणि ते 8 वर्षापासून जे आहे ऍज अ टेक्निशियन सिटी स्कॅन अँड MRI टेक्निशियन म्हणून गंगामाई हॉस्पिटल सोलापूर इथे कार्यरत आहेत. सोमू सर तुमचं माईक ऑन आहे. सोमू सर. ओके सर. सोमशंकर बुक्का सर. ओके सर. हो नमस्कार. बोलू शकता. नमस्कार सगळ्यांना. आणि VC मॅडम, फडणवीस मॅडम आणि जगताप सर आणि पराग कुलकर्णी सर, भौतिक सर आणि तेजस सर यांचा नमस्कार करतो. मी ह्या मेडिकल फील्ड मध्ये गेल्या 12 वर्षापासून काम करतोय. आणि खूपशा पेशंटचं आम्ही असं बघितलंय वेदना एवढं असतात आणि ज्यावेळेस हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतात त्यावेळेस पैसा तर त्यांचा जातो, त्यांचं हाल बघून आम्हाला अक्षरशः डोळ्यातून पाणी येतो. थोडं पैसा जाऊन पण त्या व्यक्तीला जो समाधान नसतो, त्यासाठी मला आधीपासूनच काहीतरी करायची, काहीतरी अशी वेगळी संकल्पना निवडायची असं मनात होती. पण आपले सोलापूर युनिव्हर्सिटीनी एक अॅक्युप्रेशर ही संकल्पना आणली समाजात आणि त्यामध्ये मी जॉईन झालो आणि कोर्स करत गेलो. शिकत असताना मी जे 12 वर्षापासून मेडिकल फील्ड मध्ये असून जे मला अनाटॉमी हे विषय आम्हाला फक्त अभ्यासापुरता आम्हाला माहित होतं. मला त्यानंतर सरांचं, पराग सरांचं शिकवणं आणि भौतिक सरांचं, तेजस सरांचं शिकवणं जो होऊन त्याच्यातलं डीपली नॉलेज घेत गेलो. आणि शिकता मी आमच्या कॉलनीमध्ये जे पेशंट असतात आणि माझ्या घरचे जे असतात त्यांना ट्रीटमेंट करत गेलो आणि त्यांचा पूर्णपणे समाधान, ट्रीटमेंट दिल्यानंतर त्यांचा जो स्पाईनचा जो प्रॉब्लेम होता ते पूर्णपणे बरा झाला. आणि सगळ्यात महत्वाचं एक मी माझा अनुभव सांगू इच्छितो की बाबा आमच्या कॉलनीमध्ये एक आजी होती, वय वर्ष 65 होता. मी मेडिकल फील्ड मध्ये असल्यामुळं ती आजी अक्षरशः सिरियस कंडिशन मध्ये होती. त्यांनी मला घरी ह्यासाठी बोलवलं की बाबा
आमची आजी आता रात्री जाऊ शकते का सकाळपर्यंत जगू शकते हे फक्त बघून सांगा, ह्या कंडिशन मध्ये मला बोलवले होते. मी त्यांना जाऊन जस्ट बघितलो, माझा अनुभव जो आहे त्यानुसार मी म्हणलं की बीपी तरी खूप स्लो आहे, शक्यतो सकाळपर्यंत जाण्याचे चान्सेस आहे. पण माझं ॲक्युप्रेशर मधलं थोडंफार जे नॉलेज आहे त्याच्यातलं आणि हार्टचं जो त्यांचं पंपिंग जो होतं कमी होत होतं, त्यावेळेस मी त्यांना जे मेरिडियन मला पराग सरांनी आणि भौतिक सरांनी जे शिकवलं होतं त्या पद्धतीने मी त्यांना प्रेशर घेत गेलो. इव्हन मला हे विश्वास नव्हता की बाबा हे म्हणजे एक दिवस जगणारी आजी ॲक्युप्रेशर मुळे साधारणपणे 28 दिवस मी त्यांना जगवलो ॲक्युप्रेशरवर. हे मला ॲक्युप्रेशरनं सिद्ध झालेलं आहे, हे मी अभिमानाने सांगू शकतो. हे ॲक्युप्रेशर शिकण्याची संधी सोलापूर विद्यापीठाने मला दिले आणि हेच ध्येय मी पुढे ठेवून आम्ही सर्व जे आम्ही ॲक्युप्रेशरचे स्टुडंट सध्याला आहोत आणि पराग सरांच्या मार्गदर्शनावरून आणि भौतिक सरांच्या मार्गदर्शनावरून आणि आम्ही एक असं निश्चय केलेला आहे की बाबा हे जे ॲक्युप्रेशरचा जो आहे ते फक्त शनिवार रविवार कॉलेजने आम्हाला हे उपलब्ध करून दिलेलं आहे, पण इतर लोकांना पण त्याचे 7 दिवशी म्हणजे चालू ठेवता यायला पाहिजे. ह्या उद्देशानं आम्ही असं निर्णय घेतलेला आहे की बाबा हा सेंटर 24 तास चालू ठेवण्याचा आम्ही असं मानस केलेला आहे आणि ते आम्ही करणारच आहोत. त्यासाठी फक्त मार्गदर्शन आणि सपोर्ट पराग सर, भौतिक सर, तेजस सर आणि फडणवीस मॅडम आणि जगताप सरांचं मार्गदर्शन आम्हाला पाहिजे. त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी आम्हाला मदत कराल अशी अपेक्षा करतो आणि मला ह्या 2 शब्द बोलण्यासाठी संधी दिलेली आहे त्याबद्दल मी धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद बुका सर, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सर. थँक्यू तुम्ही सगळ्यात टॉप आहात त्याबद्दल. धन्यवाद सर. ओके, 96% मिळाले. सगळ्यांनी त्यांचं अभिनंदन करावा. थँक्यू सर. थँक्यू. चला, आता पुढील जे आहे आपले राजेंद्र पालिवाल सर आहे. एक मिनिट, त्यांचा माईक. हाँ, राजेंद्र पालीवाल सर, ये जो है अ 71 वर्षीय है, लेकिन अभी भी बहुत जवान है, फिट है एकदम. और ये एक्स पायलट फ्रॉम इंडियन नेवी है और एक्यूप्रेशर जो है 2018 से इन्होंने शुरू किया है, ज्वाइन किया है यहाँ नागपुर से. ओवर टू राजेंद्र सर. Thank you. Honorable Vice Chancellor Mrs. Fadnavis, Dr. Parag Kulkarni, and faculty of PKAT, and all my course mates. I thank you for giving this opportunity to give my opinion and my mind on the subject. मैं एक चमत्कारिक रिजल्ट देखकर मुझे इसमें इंटरेस्ट आया था और मैंने 2017 से मैं इस फील्ड में हूँ और ज्वाइन करने के बाद बहुत सारी चीज़ें हुई और फिर कोर्सेज ज्वाइन किया. आई वेंट थ्रू ऑल द कोर्स एंड I tried to use knowledge on the family members and other people, and it has a good result, and I appreciate it for its economy. But this is an alternate therapy. मैं थोड़ा all the good work done by the university and the PKAT team in the field of acupressure, I appreciate that. And while I do that, मैं इमोशनल से थोड़ा भावना चीज़ों से ऊपर अलग जाके कुछ अलग बोलना चाहूँगा. सी अभी वाइस चांसलर मैडम ने कहा था कि हमको एक्यूप्रेशर का जो लेवल है उसको एलोपैथी के लेवल तक पहुंचाना है धीरे धीरे करके अगले 4-5 साल में. लेकिन मेरा ऐसा विचार है कि अभी का जो सिस्टम है वो उस सिस्टम से हम वहाँ तक नहीं पहुँच पाएंगे और उसमें बहुत सारी चीज़ें करने की आवश्यकता है. और
although acupressure has a great history, economics, it is simple, it is good for the community, family, and everybody, and also in emergencies. So there is a need to to develop a system where we can educate and develop the therapists in a with a professional attitude. मतलब ये जो ट्रेनिंग और डेवलपमेंट है वो प्रोफेशनल एटीट्यूड के साथ में होना चाहिए. By being a professional, I don't mean that people who make money out of work. No, the people who upgrade themselves constantly and they give the best of service to the community. तो उसके लिए क्या है कि कुछ चीजें करने की बहुत आवश्यकता है. सबसे पहला तो ये है कि सोलापुर यूनिवर्सिटी का जो प्रॉस्पेक्टस है उसमें एक्यूप्रेशर का प्रॉस्पेक्टस पे जो क्लैरिटी से मेंशन होना चाहिए, ताकि बाकी और लोग भी जो जिसमें इसमें इंटरेस्टेड हो और हर को कि आपको क्या क्या करना है, आपसे क्या क्या एक्सपेक्टेड है. दूसरा ये है कि इसका जो करिकुलम है उसको आज के हिसाब से टेलर करके और उसका प्रैक्टिकल ट्रेनिंग जो है खास तौर पे उसका अकाउंटिंग होना चाहिए. मतलब उसके अंदर जो आप जो सीखते हैं क्लासरूम में, उसके बाद में प्रैक्टिकल करने के लिए आपको कहीं फॉर्मली अटैच होना चाहिए और उसका रिकॉर्ड होना चाहिए कि आपने कितना काम किया है और आपने कैसे उसके लिए अपग्रेड करने के लिए, यानी आपने आज कोई चीज सीखी उसके बाद में आपने कब अपग्रेड किया, आपने कितना अपग्रेड किया, आपका स्किल डेवलपमेंट कितना हो रहा है, उस सबका रिकॉर्ड कीपिंग होना चाहिए. और करिकुलम जो है वो जो है यूनिवर्सिटी के लेवल के हिसाब से होना चाहिए और इसके लिए बहुत सारा काम करने की आवश्यकता है. See, the thing is, unless we do that, we should not dream of comparing acupressure with allopathy. और इसके लिए खास तौर पर सेल्फ स्टडी जो है, मैंने जो कुछ भी सीखा वो सेल्फ स्टडी से ज्यादा सीखा है और प्रैक्टिकल से सीखा है. तो स्टूडेंट को एनकरेज करना चाहिए कि जो एक इंटरनेशनली यूनिवर्सली इंटरनेट पे सारा नॉलेज बैंक जो भरा पड़ा है एक्यूप्रेशर का, उसको भी पढ़ें सीखें. और नेचुरली जो आपको सिखाया जाए सर्वप्रथम इम्पोर्टेंस उसका होता है, लेकिन एप्लीकेशन के लिए आपको ओपन माइंडेड होना चाहिए. सो बेटर फैसिलिटीज विल कम एट अ कॉस्ट, देयर इज नो डाउट. और उसके लिए आपका जो इंफ्रास्ट्रक्चर है उसको भी इम्प्रूव करने की बहुत जरूरत है. बट द थिंग्स दैट दीज कैन बी ऑप्टिमाइज्ड. These can be optimized and it can be, of course, it may need little upgradation in the fee structure, etc. But that is what is the need of the hour, to make acupressure a good profession and bring its respect and value on par with the other therapies. Thank you. चलिए, धन्यवाद पालीवाल सर, आपका सुझाव ये ध्यान में रहेगा और इसके ऊपर काम भी चल रहा है. आपको मैं बताते चलूं कि जो थेरेपिस्ट है जो काम कर रहे हैं अपने, वो अपना नोट कर सकें, अपना जो पेशेंट करते हैं वो बाकायदा यूनिवर्सिटी भी उसके लिए एक स्टेप प्रोवाइड कर रही है, यहाँ से अपनी संस्था भी उसके लिए कार्यरत है. तो अब ये सब आपका ऑनलाइन भी होने वाला है और साथ में स्टूडेंट्स को हर हिसाब से मिलने के लिए वो उसकी भी तैयारी चालू है. और भी जो आपके सुझाव है उसके ऊपर काम शुरू है और आगे फ्यूचर में आपको उसमें अच्छा इम्प्रूवमेंट दिखाई देगा. चलिए, अपने नेक्स्ट जो विद्यार्थी हैं दर्शना दिवाकर. हाँ मॅडम, आपका माइक अनम्यूट झाला आहे. दर्शना मॅडम. हॅलो. हाँ हॅलो. हाँ सर, नमस्ते सर. नमस्ते सगळ्यांना. मी म्हणजे सगळ्यांना फर्स्ट कॉंग्रॅच्युलेट करणार की सगळेजण छान मार्काने आणि चांगल्या पद्धतीने पास झालेले आहेत ॲक्युप्रेशरच्या कोर्समध्ये. आणि मी सगळ्यांचे आभारी आहे. फर्स्ट पराग कुलकर्णी सर आणि भौतिक सर आणि जगताप सर आणि सगळ्यांचे आभार मानते की आम्हाला हे असं हे करून दिलं आणि आमचा जे अभ्यास होता त्याच्यापेक्षा जास्त काहीतरी आम्हाला शिकायला मिळालं ॲक्युप्रेशर मध्ये, ह्या क्लासमध्ये. आणि याच्या पुढे सुद्धा असंच आम्हाला ॲक्युप्रेशरच्या ट्रीटमेंटसाठी भरपूर पेशंट बरे करण्यासाठी तुमच्या सगळ्यांचा असाच गायडन्स असावा अशी इच्छा करते. बस सर. चला, धन्यवाद